झंडे, फ्लेक्स, बैनर्स लावण्यात आले होते। पुणे ईरान और इजराइल के बीच चल रहे तनाव के बीच पुणे सोलापुर हाईवे पर लोनी कालभोर इलाके में ईरानी झंडे और अयातुल्ला खामेनी की तस्वीर वाला होर्डिंग लगाए जाने से हड़कंप मच गया। पुलिस आपको बताते चले को इसकी जानकारी मिलने के बाद झंडा और खामेनी की होर्डिंग को हटा दिया गया। पुणे सोलापुर हाईवे पर लोनी कालभोर इलाके में ईरानी झंडे और खामेनी की होर्डिंग वाला तस्वीर वाला होर्डिंग लगाया गया था। इसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ, जिसके बाद पुलिस ने होर्डिंग और झंडा हटा दिया। पुलिस झंडा और होर्डिंग लगाने वालों की तलाश कर रही है। लोनी कालभोर ग्राम पंचायत की अनुमति के बिना होर्डिंग लगाया गया था। इसके बाद ग्राम पंचायत की ओर से संबंधित लोगों को नोटिस जारी किया गया है। पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है। उस समय मुस्लिम भाइयों के मुहर्रम त्योहार की पृष्ठभूमि में बस्ती के पास ये होर्डिंग लगाया गया था। इस मामले की जांच जारी है। ये जानकारी जोन 5 के पुलिस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे ने दी है। काही झेंडे, फ्लेक्स, बॅनर्स लावण्यात आले होते, ज्यावरती इराणचे राष्ट्राध्यक्ष व इराण येथील धर्मगुरू सिस्तानी यांचे फोटो लावण्यात आलेले होते। जशी माहिती मिळाली तसे लोणी कालभोरचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले। त्या ठिकाणी माहिती घेतली असता सध्या मुस्लिम बांधवांचा मोहरम सण चालू आहे। त्या सणाच्या अनुषंगाने सदरचे बॅनर्स लावल्याचे समोर आले। अधिक चौकशी केली असता सदरच्या बॅनरच्या अनुषंगाने लोणी कालभोर ग्रामपंचायतकडून कुठलीही रीतसर परवानगी घेण्यात आलेली नव्हती। त्यामुळे ज्यांनी ते बॅनर्स लावलेले होते, झेंडे लावले होते, त्यांना ताबडतोब ते काढून घेण्याबाबत ग्रामपंचायतकडून नोटीस देण्यात आली। त्यांनी तसे ते काढले आणि पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलं की कुठलेही बॅनर्स, पोस्टर्स लावण्यापूर्वी पोलीस विभागाची आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायतची आपण परवानगी घेतली पाहिजे। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी शांतता ग्रामपंचायतकडून त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने ग्रामपंचायतला त्यांचं रीतसर उत्तर प्राप्त झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये काही उल्लंघन असेल तर त्यांनी जर पोलीस स्टेशनला काय तक्रार दिली तर निश्चितपणे पोलीस कारवाई करणार आणि अशा स्वरूपाचे बॅनर्स, पोस्टर्स लावण्यापूर्वी कोणीही असो परवानगी घेणं आवश्यक आहे। असे प्रकार घडू नये किंवा घडल्यानंतर सुद्धा पोलीस नेहमीच तत्पर राहून त्या ठिकाणी कम्युनिटी पोलिसिंगचे उपक्रम राबवत असते। मग त्या समाजातील मुला मौलवी असतील, लोकप्रतिनिधी असतील, जे काही तिथले स्थानिक मंडळी असतील यांच्या आपण मोहल्ला कमिटी किंवा पीस कमिटीच्या मीटिंगा घेत असतो आणि सर्वांना समजावून सांगत असतो जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि सर्व सण उत्सव अगदी शांततेत पार पडतात। आम्ही माहिती घेतली पुणे शहरामध्ये जे काही चेन स्नॅचिंग वगैरे होतात त्या अनुषंगाने इराणी वस्तीमध्ये यापूर्वी काही लोकांवरती कारवाई केलेली आहे। पोलिसांकडून नेहमी त्या ठिकाणी गुन्हेगार चेकिंग मोहीम असेल, कोम्बिंग ऑपरेशन असेल, पेट्रोलिंग असेल, रेकॉर्डवरचे गुन्हेगार रात्री अपरात्री चेक करणं असेल, हे पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।